नमस्कार. तुही रे माझा मितवा या सिरियलचे एपिसोड बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहत आहोत ईश्वरी ज्या वेळेला पूजा करण्यासाठी येते त्यावेळेला पादुका जागेवर नसतात. ते पाहिल्यानंतर तिला सगळ्यात मोठा शॉक बसतो. ती जोरात ओरडते. सगळेजण तिथे जमा होतात. पादुका कोणीतरी चोरले आहे हे पाहिल्यानंतर सगळेजण आपापल्या परीने दुःख व्यक्त करत असतं. पण आजीला मात्र इकडे डायरेक्ट चक्कर यायला लागतात आणि आजीला खुर्चीवर बसवलं जातं. आजी टेन्शनमध्ये असते. आता ह्या पादुकांचं अभिषेक करण्यासाठी गुरुजी येणार. गुरुजींना काय सांगू, पादुका कुठे गेल्या, आपल्या घराण्याला श्राप लागू शकतो, या गोष्टीने किती मोठी संकट आपल्या घरावर येऊ शकतात याची आता कुणालाही पर्वा नाही का, असं म्हणत आजी रडू लागते. ह्याच गोष्टीचा सगळ्यांचा फायदा घेत आजीच्या मनात ईश्वरीला जागा मिळू नये म्हणून वल्लवी प्रयत्न करते. ती लगेच पुढे येते आणि ईश्वरीचा हात खेचत तिला म्हणते, ह्या पादुका तूच चोरल्या 100%. कारण तुला तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी आणि त्यांच्या इलाजासाठी 8 लाख रुपये हवे. तर ती म्हणते, मामी तुम्ही असं कसं म्हणू शकतात, मी का चोरी करेल. त्यावेळेला इथे सगळेजण मामीला ओरडू लागतात, तू कशावरनं हे सगळं बोलत आहे. मामी म्हणते, मी काल रात्री ज्या वेळेला पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आले त्यावेळेला ही मुलगी तिच्या बहिणीला आणि आईला फोनवर आमंत्रण करत होती. तर त्या म्हणे की आम्हाला यायचं नाही कारण आम्हाला 8 लाख रुपयांची सोय करायची आहे. तर इथे मदत करण्यासाठी 100% इनेच त्यांना पादुकांची आयडिया दिली आणि पादुका विकून त्या मायलेकींनी ह्या 8 लाख रुपये मिळवले असतील. त्यावेळेला इथे ईश्वरी आठवू लागते की तिच्या आईसोबत ती फोनवर बोलत होती. बाबांचा इलाज करण्यासाठी 8 लाख रुपये हवे आहे, कुठून जमा करायचे ती काळजीत होती. म्हणून काय मी त्यांना ते पैसे मदत करण्यासाठी तयार करून नाही दिले. आणि एवढी मोठी रक्कम एका रात्रीतनं मी तरी कुठून उभी करणार. इथे ईश्वरी बोलत असते आणि वल्लवी मात्र काहीही ऐकायला तयार नाही. वल्लवीने आवाज वाढवलेला असतो, तूच चोरल्या आहेस आणि आता नकबूल जात आहे. आणि ती सगळ्यांना समजवत असते की हो मी फोनवर बोलत होते, पण मी त्यांना खरंच पैसे उपलब्ध कुठून करून देणार. एवढी मोठी रक्कम 8 लाख रुपये म्हणजे साधी बात आहे का. त्यात राकेशही भर टाकू लागतो. राकेश म्हणतो, एवढी मोठी तुम्ही चूक कशी केली, पादुका चोरल्यात, किती मोठं पाप केलं आहे तुम्ही. कशासाठी, तुमच्या वडिलांसाठी ना. मग तुम्ही अर्णवकडे थेट पैसे मागायचे ना, त्यांनी दिले असते तुम्हाला. वल्लवीही बोलू लागते, ही मुलगी आपल्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून फक्त आणि फक्त पैशासाठी घुसलेली आहे. अर्णवशी लग्नही तिने पैशासाठीच केलेलं आहे आणि पैशासाठी ही मुलगी कुठल्याही थराला जाऊ शकते, मिडल क्लास कुठली. त्यावेळेला अंजली म्हणते, मामी तू जे बोलत आहे मला अजिबात पटत नाही. ती ह्या घराण्याची सून आहे, तिला जर काही करायचं असतं तिने आधीच केलं असतं. ते असले गोष्टी करणार नाही. ती किती देवधार्मिक आहे, तिचं मन खूप निर्मळ आहे. पण मामी मात्र काही ऐकायला तयार नाही. नाही, ह्याच मुलीने चोरला आहे असं तावातावाने जोरजोरात बोलू लागते. मामा मात्र म्हणतात, आता बस झालं वल्लवी तुझं हे सगळं, तू जे काय बोलते ते चुकीचं आहे आणि अजिबात बोलू नको, तुझं तोंड बंद कर. वल्लवी म्हणते, मी का तोंड बंद करेल, चोरी केली हिने आणि नाकबूल जात आहे. हिच्याचकडे आहे त्या पादुका, हिला विचारा. मामी बोलत असते. अर्णव ते ऐकतो आणि जोरात आता ओरडतो मामीवरती की मामी बंद कर हे तुझे काहीही बिनबुडाचे आरोप लावणं. मला जर तू 100 प्रकारचे नमुने जरी आणून दाखवले ना ह्या मुलीने चोरी केली आहे तर मी ते मान्य करणार नाही. माझी बायको चोरी करूच शकत नाही. तिचं मन इतकं पवित्र आणि इतकं श्रीमंत आहे, त्यामुळे ती कुठल्याही अशा गोष्टी करणार नाही. आणि देवावरती तिची किती श्रद्धा आहे, देवाला किती किती मानते आणि देवाच्याच पादुका ती चोरेल का, अजिबात नाही. ईश्वरीवर जो काही आरोप तू लावलेला आहे तो मला मान्य नाही आणि तू असं बोलायला नको होतं. राहिला विषय पादुकांचाच ना, ज्याने कोणी चोरल्या असेल त्याला आपण शोधून काढूया. ईश्वरी इथे त्यांच्याकडे पाहू लागते. अर्णवने तिची साथ दिली सगळ्यांसमोर म्हणून तिला खूप बरं वाटतं. आजी मात्र म्हणत असते, आता आपले गुरुजी येतील त्यावेळेला मी त्यांना काय सांगू, पादुका कुठे गेल्या, त्यांच्यासमोर मी कुठल्या तोंडाने उभी राहू, माझे तर हातपायच गळपटले असं म्हणत आजी रडत असते. आजीचीही समजुती ते अर्णव काढतो. आजी तू अजिबात काळजी करू नको, रडू तर अजिबातच नको. मी थोड्याच वेळात चोर आणि पादुका दोन्हीही तुझ्यासमोर आणून उभं करेल, माझ्यावर विश्वास ठेव, मी आत्ताच कामाला लागतो असं म्हणत आजीला सगळेजण आतमध्ये घेऊन जातात. इथे अर्णव स्पष्टच सांगतो की आपण घरामध्ये शोधूया. तर वल्लवी लगेच म्हणते, हो पहिले चोराच्याच रूममध्ये शोधूया. ईश्वरी म्हणते, मी चोरी केली नाही, मी घाबरणार नाही, तुम्ही बिंदास माझ्या रूमची झडती घेऊ शकता. वल्लवी रूमची झडती घेण्यासाठी गेलेली असते आणि इकडे अर्णव म्हणतो, मला ही पूर्ण गॅरंटी आहे की नक्कीच ही सगळी चोरी राकेशनेच केली असेल, त्याच्या खोलीची आपण झडती घेऊया. राकेशला इकडे टेन्शन नसतं की कोण कुठली झडती घेते पाहूया. तो बाहेर जातो. इकडे ईश्वरी आणि अर्णव राकेशच्या खोलीचा चप्पा न चप्पा छान मारून काढून टाकतात.
प्रत्येक ठिकाणी ते छान डोळे लावून पाहतात, कुठे लपवले असेल त्यांनी, कुठलाही कानाकोपरा सोडायचा नाही. इकडे राकेश मात्र सगळ्यांची मजा पाहत असतो हॉलमध्ये, कारण त्याने त्या पादुका चोरल्या आहे. चोरून काही त्या खोलीत नाही घेऊन गेल्या, कारण त्याला पूर्ण गॅरंटी होती चोरल्यानंतर सगळ्यात पहिले माझ्यावर संशय घेतला जाईल आणि आडनं माझ्या खोलीत नक्की जाईल. म्हणून त्याने त्या अशा ठिकाणी ठेवल्या जिथं कोणीही चेक करणार नाही. ईश्वरी आणि अर्णव थक्क झाले. रूममध्ये कुठेही त्यांना त्या पादुका भेटल्या नाही. नक्कीच घरात कुठल्या तरी वेगळ्या कोपऱ्यात लपवले असतील का, असा विचार करून ते दोघंजणं इतर कोपरे शोधू लागतात. वल्लवीने मात्र ठाम ठरवलं आहे, हे सगळं ईश्वरीनेच केले. ईश्वरीच्या खोलीची ती पूर्णपणे झडती घेऊ लागते. प्रत्येक ठिकाण ती पाहत असते, एक कोपराही ती ठेवत नाही. म्हणते की ईश्वरीने कुठे लपवलं असेल. इकडे मात्र राकेश बाबू आपले चौरंगाच्या खाली डोकावून पाहत आहे. खरंच पादुका व्यवस्थित आहे की नाही, सुखरूप आहे की नाही, स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनच घेऊ दे त्यांना. ते चौरंगाखाली डोकावून पाहतात आणि चौरंगाच्या खाली त्या चपला व्यवस्थित आहे पाहून त्याच्या मनाला समाधान वाटलं. तितक्यात त्याला चाहूल लागली. अर्णव आणि ईश्वरीचा आवाज आला. तो पटकन मोबाईल काढतो आणि मोबाईल फोनवर बोलण्याची ॲक्टिंग करत करत बाहेर निघून जातो. पण तो चौरंगाकडे एक कटाक्ष टाकतो त्यावेळेला ईश्वरी का कुणास ठाऊक तिच्या मनात वाटतं, ह्या चौरंगाकडे हा एवढं टकलावून का पाहतोय. इथे मात्र आजी रागवलेली आहे. ती म्हणते की वल्लवी जसं म्हणते ना, या मुलीने पैशांसाठी चोरी केली असावी. मला यात तेच वाटू लागले. ती ईश्वरी जी आहे ती मला अजिबात आवडेनशी झाली. तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि तिने केलं काय, एवढं मोठं संकट आपल्या घराण्यावर आणलंय. अंजली मात्र आजीला समजून समजून थकली, पण आजी काही ऐकायला तयार नाही. इकडे आता ह्या पादुका घराबाहेर कशा न्यावा याचं टेन्शन राकेशला आलेलं असतानाच तिथे आता अर्णव आलाय आणि सांग कुठे ठेवलाय त्या चपला म्हणून विचारू लागतो. पादुका देऊन टाक. पण तो म्हणतो, पादुका चोरल्या तर मीच आहे. चिंटुकल्या, तू किती छान ओळखलंस रे मला. पण ना, आपण लपाछपी खेळूया. तू ना त्या चपला शोधूनच काढ आणि मी त्या गायब करून दाखवतो. आपल्या दोघांमधला हा गेम कोणाला सांगायचा नाही हां, असं म्हणत तो त्यांना ओपन चॅलेंज करतो पादुका शोधण्यासाठी. आजी मात्र आता तावातावाने खोलीच्या बाहेर येते. इतका वेळ उलटून गेला, अजूनही पादुका मिळाल्या नाही. याचा अर्थ ईश्वरी तू त्या चोरल्या आहेस. ईश्वरी म्हणते, नाही, मी त्या चोरलेल्या नाही. आपण घरातला प्रत्येक कानाकोपरा पाहून झालो आहे. आपण हे जे चौरंगपाट आहे ना, हेच अजून आपण खाली काय आहे पाहिलेलं नाही. मला तरी आता तेच एक शेवटचं ठिकाण राहिलं आहे असं वाटतंय. असं म्हणत त्या चौरंगपाटाला ती उचलते आणि त्याच्या खाली पादुका मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.